कोल्हापुरातील अग्निशामक दलाच्या नूतन इमारतीचा स्लॅब कोसळलाय। फुलेवाडी परिसरातील अग्निशामक दलाच्या नूतन इमारतीचा हा स्लॅब कोसळलाय। स्लॅब खाली काही जण दबल्याची माहिती मिळते। आतापर्यंत 4 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलंय। चौघांवरही सीपीआर रुग्णालयात उपचार। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले। शेखर, आपण पाहतोय आतापर्यंत 4 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेलं आहे। स्लॅब खाली काही जण दबल्याची माहिती मिळते। काय सविस्तर माहिती आहे, काय ताजे अपडेट आहे? कारण कोल्हापुरातल्या फुलेवाडी या ठिकाणी माझ्या मागे असणारं अग्निशमन दलाची नवीन इमारतीचं बांधकाम सुरू होतं आणि त्याच इमारतीच्या बांधकामाचा काही भाग जो आहे तो स्लॅब जो आहे तो कोसळलेला आहे। त्यामध्ये एकूण आता 6 जण जी आहेत ती दबली होती, त्या सगळ्यांनाच बाहेर काढले अशी माहिती मिळताना पाहायला मिळते। या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी आहेत, जे कामगार होते त्यातला एक जण आहे। काय नेमकं घडलं होतं, काय सांगाल? अचानक पडले ते किती जण होता? 6 जण होतो हा आम्ही। 6 जण बाकीचं काय नाही। आता सर्व सुखरूप आहेत का? तुम्ही काय नेमकं त्या ठिकाणी करत? दवाखान्यात जाऊन दोघांना मेजर लागलेला आहे, एक जण गंभीर आहे। काय पाहिजे अजून तुमची सगळे सहकारी सुखरूप आहेत का? सगळे नक्कीच करतो, कारण ही बघितलं तर हा प्रत्यक्षदर्शी तो कामगार देखील या ठिकाणी होता। अजूनही अग्निशमन दलाच्या वतीने या ठिकाणी रेस्क्यूचं काम जे आहे ते सुरू आहे। जेसीबीच्या साह्याने ज्या सळ्या ज्या होत आहे या ठिकाणी, त्या सळी देखील बाजूला करण्याचं काम सुरू आहे। या घटनास्थळी आता जिल्हाधिकारी देखील दाखल झालेले आहेत, पोलीस अधीक्षक हे देखील या ठिकाणी दाखल झाले तर त्यांच्या माध्यमातून या सगळ्या परिस्थितीची पाहणी देखील सुरू आहे। आपण ही सगळी दृश्य जी आहेत ती पाहतोय। कोल्हापूरचे जिल्हाधिकारी असू देत, सोलापूरचे एसपी असू देत, हे देखील आपल्याला या दृश्यांमध्ये आता दिसताना पाहायला मिळतात। या संदर्भातच अधिक माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून घेऊ तर काय यामध्ये कॅज्युअल्स काय झाले का किंवा काय असं सविस्तर माहिती? काही तांत्रिक कारणामुळे खरं तर शेखर आपल्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये। मात्र फुलेवाडी परिसरातील इमारतीचा हा स्लॅब कोसळलाय।